पण त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं आणि त्यांची वेळ आली की आपली प्रतिष्ठा वाचवण्याकरता पळ काढायचा, ही पद्धती काही मला तरी योग्य वाटत नाही. भाजपमध्ये आम्ही असं करत नाही. आम्ही जिंकलोही आहे, हारलोही आहे. जेव्हा हारलो तेव्हाही कधी पळालो नाही आणि जिंकलो तेव्हाही कधी त्यातनं आम्ही मातलो नाही. सर हे सांगा, आज ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे, रेकॉर्ड झालेला आहे. एक रेकॉर्ड असाही झाला आहे, कामठीमध्ये पहिल्यांदा विजय मिळालेला आहे. त्याचाही गंध असेल, आरमोरी असेल, गडचिरोली असेल, या तिन्ही म्हणजे पालकमंत्री तुम्ही जिथे आहात तिथे तिन्ही ठिकाणी क्लीन स्वीप तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे या रेकॉर्डमध्ये आणखी रेकॉर्ड जुळला गेला आहे. पालकमंत्री पद दोघांकडचं तिथे तुम्हाला खरं म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये खूपच चांगलं यश आम्हाला मिळालेलं आहे आणि विशेषतः आमचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं याच्यात विशेष श्रेय आहे. कारण त्यांनी स्वतः एकेका नगरपालिकेमध्ये लक्ष घालून प्रचार करून सर्व लोकांना सोबत ठेवून या ठिकाणी हे काम केलं आणि खरं आहे की जवळपास 30-35 वर्षानंतर पहिल्यांदाच कामठीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15 जागा म्हणजे 15 नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो, पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत. ठीक आहे, चंद्रपूरचा जो विषय आहे त्या संदर्भात निश्चितपणे आता तिथल्या ज्या काही नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकलं नाही त्याच्या कारणांची आम्ही मीमांसा करू. त्या संदर्भात निश्चितपणे, कारण आता महानगरपालिकेची देखील निवडणूक आहे, त्यामुळे निश्चित त्याची मीमांसा करून तिथे कुठे कमतरता राहिली आहे ती कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू. बळ दिलं नाही, काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या इथे बळ दिलं आणि आमचा पक्ष शनी शिंगणापूरनंतर दुसरा असा पक्ष आहे जिथे दार नाही, कोणीही कधी प्रवेश नाही. असं नाही आहे, पक्षाला दारं असूच नयेत. पक्षाची दारं कुठल्या समाजाकरता बंद असू नयेत, कुठल्या व्यक्तींकरता बंद असू नयेत. पक्ष हा बिना दाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की आज समजा पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झालेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो काही विजय आपल्याला मिळालेला आहे. पण समजा जर सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडून आणू. मला असं वाटतं की याच्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जनतेच्या मनात काय आहे आणि निश्चितपणे माझं स्वतःचं आकलन आहे की आमच्या महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल हे महानगरपालिकेत मिळते. याहीपेक्षा चांगला परफॉर्मन्स आमचा महानगरपालिकेमध्ये असेल असा माझा विश्वास आहे. सर हे सांगा, सभा ज्या तुमच्या झाल्या सभांमध्ये तुमच्या भाषणाचा मुख्य मुद्दा हा होता की सत्ता जर तुमची आली, पाणी पुरवठ्याची योजना होतील, केंद्रातून पैसे मिळतील आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, पाण्यामध्ये घाण जास्त होते, निसर्ग जाते, ग्रामीण भागामध्ये आरोग्य खराब होतं, तर 200 पेक्षा जास्त ठिकाणी महायुती आलेली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम त्याचा होईल? जिथे महायुती आली आहे तिथे आणि जिथे आली नाही तिथेही आम्ही हे काम करणारच आहोत. तुम्ही बघा, माझ्या मागच्याही कारकिर्दीमध्ये 14 ते 19 मध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 400 पैकी 200 शहरांमध्ये आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना, घनकचऱ्याच्या योजना, त्यानंतर भुयारी गटाराच्या योजना याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या वेगवेगळ्या स्टेजवर आजही कामं काही चाललेली आहेत. त्यामुळे मुळात मी लोकांना हे सांगायचो की पहिल्यांदा केंद्र सरकारनेही शहरीकरण हा अभिशाप नाही आहे, तर शहरीकरण हे आपण नियोजित केलं तर 65% GDP शहरांमध्ये तयार होतो. त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती करून
आपण सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतो आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो. हे मी सातत्याने सांगितलं आणि तेच आम्ही या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. विरोधकांकडनं पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बोगस मतांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. जी नेहमीची कॅसेटची विधानसभेत वापरली होती तीच पुन्हा एकदा या निवडणुकीत वापरली जात आहे. श्यामकुमार बर्वे कामठीला पोहोचले तिथे अंजनगाव सुरजीला अमरावतीचे खासदार पोहोचले. रिकाउंटिंगची मागणी सतत केली जाते. रिकाउंटिंग केलं तरी काय फरक पडणार आहे आणि जे काही नियमात असेल, जिथे नियमात रिकाउंटिंग असेल तिथे रिकाउंटिंग होईल. आम्हाला काही त्याची अडचण नाही आहे. मुळामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी पराभूत होतो त्यावेळेस